महत्वाची बातमी, यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली आहे। दुर्घटनेमध्ये पती बचावलाय, पत्नी आणि 2 मुली बेपत्ता आहेत। दारवा तालुक्यामधल्या दहेली दुर्घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून प्रशासनाला मदतीचे आदेश देण्यात आलेत। घटनास्थळी तत्काळ बचाव कार्य सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। विवेक गावंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विवेक, सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? वृषाली, दारवा आर्णी मार्गावरील हे दहिली तांडा गाव आहे आणि त्या परिसरामध्ये कुपटी नदी आहे जी आहे ती वाहते आणि त्या कुपटी नदीवरून काल मध्यरात्रीच्या दरम्यान एक 4 चाकी अर्टिगा वाहन जे आहे ते या ठिकाणी या पुराच्या पाण्यात जे आहेत याच घटनास्थळी आपण आहोत। या ठिकाणावरून हे वाहत गेलं वाहन। त्या वाहनामध्ये लोणी येथील अविनाश खंडारे आणि त्यांचा परिवार जो आहे तो प्रवास करत होता। गावी परतत असताना त्यांना पावसाचा पुराचा अंदाज न आल्यामुळे याच ठिकाणावरून ते वाहन जे आहे ते पुराच्या पाण्यात या ठिकाणी वाहून गेलं। त्यामध्ये अविनाश खंडारे जे आहेत ते सुदैवाने या ठिकाणी बचावले। यामध्ये जर पाहिलं तर त्यांची पत्नी आणि 2 मुली प्राची आणि साची हे जे आहेत ते अजूनही बेपत्ता आहेत आणि वाहन सुद्धा अजूनही बेपत्ता आहे। या संपूर्ण वाहनाचा आणि त्या वाहनातील इतर प्रवाशांचा जो शोध जो आहे तो शोध कार्य या ठिकाणी राबवण्यात येत आहे। गावकऱ्यांकडून सुद्धा मोठी मदत जी आहे ती बचाव कार्याला या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा संपूर्ण कुपटी नदीचा परिसर आहे आणि काल झालेल्या मोठ्या प्रमाणात पावसानंतर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पूर जो आहे तो या ठिकाणी आला होता आणि त्या पुरानंतर हे वाहन जे आहे ते पुराच्या पाण्यात या ठिकाणी वाहून गेलं। या पुराच्या पाण्याचा अंदाज जो आहे तो चालकाला या ठिकाणी आला नाही आणि त्यानंतर हे वाहन जे आहे ते याच ठिकाणावरून पुढे जे आहे ते नक्कीच धन्यवाद विवेक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।